राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळींवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मकोका अंतर्गत कारवाई केली आहे। सायबर गुन्हेगारांविरुद्ध अशा प्रकारची ही आयुक्तालयातील पहिलीच कारवाई ठरली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे 11,13,00,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती। या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि राजस्थान येथून 9 अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे। या टोळीने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर मध्य प्रदेशातही आपले जाळे पसरवले होते। अटक केलेल्या 9 आरोपींमध्ये अभय पाटील, शिवतेज पोटे, युवराज मुदलियार, रॉनी उर्फ पंकज, गिरी गोस्वामी, प्रल्हाद गाडरी, उमेश भट्ट, महेश उडचणे, राहुल मौर्य आणि शेख अब्दुल रहीस यांचा समावेश आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवणे, फसवणुकीची रक्कम USDT सारख्या आभासी चलनात क्रिप्टोकरन्सी वर्ग करून देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात राहून संघटितपणे गुन्हे करणे। पोलिसांनी तपासादरम्यान विविध बँक खात्यांमधील 2,65,76,000 रुपये गोठवले असून ते तक्रारदाराला परत मिळवून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी किरण नाळे आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत।